मनीषा आणि आपण आहोत मनीषाच किचनमध्ये आणि आज आपण करत आहोत आलू पराठा। त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे उकडताना हे डायरेक्ट कुकरमध्ये उकडायचे नाही आहेत, कुकरमध्ये भांडं ठेवून उकडायचे आहेत म्हणजे जास्त त्यात ओलसरपणा येणार नाही। एक मीडियम आकाराचा कांदा घेतला, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली। तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही घालू नका। आणि हे पावडर मसाले घेतलेत, त्याच्यामध्ये धना पावडर थोडी जास्त घेतली। धना पावडरमुळे बटाट्याचा ओलसरपणा कमी होतो। पाव चमचा जिरा पावडर, चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ। आणि आपण ह्याच्यामध्ये एक आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालणार आहोत। आणि इथे गव्हाचं पीठ घेतले 3 वाट्या, त्याच्यामध्ये मी इथे बारीक छोटे 4 चमचे डाळीचं पीठ टाकते आहे। बेसनमुळे ना पराठा चांगला खुसखुशीत आणि चवदार होतो आणि फुटायची शक्यता पण कमी असते। 1 चमचा मी इथे तेल घालते आहे। तेल घातल्यामुळे पीठ मऊसूत होतं। आणि चवीनुसार मीठ। तर हे पीठ आहे ना आपण हाताने एकसारखं करून घेऊयात। आधी याचं पूर्ण एकसारखं करून घ्यायचं, त्याच्या आधी पाणी टाकायचं नाही। पूर्ण मिक्स झालं हे असं हाताने बघायचं दाबून, असं छान गोळा होतो। त्यात आपण पाणी टाकून गव्हाच्या पिठासारखं मळायचं जास्त। हळूहळू आपण मळून घेऊया, एकसारखा याचा गोळा तयार करून घेऊ। हा सॉफ्ट पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। आपण जसं चपात्यांना पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे। आता हे आपण 10 मिनटं झाकून ठेवून देऊयात। आता मी हे जे बटाटे आहेत ना हे किसणीने किसून घेतलेत। तुम्ही किसणीने किसून घ्या, नाहीतर पावभाजीचं स्मॅशर असतं ना त्याने स्मॅश करून घ्या। हाताने करू नका, नाही तर त्या गाठी राहतात। आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात बारीक चिरलेली 1 मिरची आहे, कांदा आहे बारीक चिरलेला, कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि हे पावडर मसाले आहेत, हे मसाले टाकूयात आपण सगळे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार घ्या। तुम्हाला ह्यातलं काही स्किप करायचं असेल तुम्ही करू शकता। आणि भरपूर अशी कोथिंबीर। आता आपण हे सगळं एकसारखं हाताने मिक्स करून घेऊया। हे मिक्स करताना त्याचा इतका छान सुगंध येतो ना। आता हे आपल्याला एकसारखं करून ह्याचा एक गोळा छान पिठासारखा करून घ्यायचा। हे किसणीने किसल्यामुळे ना ह्याच्यात अजिबात गाठी राहत नाही बघा, छान पिठासारखं एकसारखं होतं ते। तुम्ही जर हाताने फोडले ना त्याच्यामध्ये गाठी राहतात आणि पराठा फुटण्याची शक्यता असते। ह्या अशाने आहे ना पराठे फुटतही नाही आणि छान पटापट मस्त लाटले जातात। असं आपलं हे सारण तयार झालं, तुम्ही बघू शकता। ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा टाकायचा विसरलं होतं। एक अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये हा ठेचा टाकते आणि असं एकसारखं आता मळून घेऊयात। तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी पण चालेल, मी हा ठेचून घेतलेला आहे, त्याने अजून स्पायसीनेसपणा येतो। तुम्हाला नको असेल तर नका टाकू, काही हरकत नाही आहे। लाटून घेऊया। आता मी हा जो गोळा आहे हा पिठामध्ये टाकला आहे, हा थोडासा लाटून घ्यायचा। ह्याच्यात थोडंसं तूप टाकूयात, चांगलं सगळीकडे पसरून घेऊ। थोडंसं ह्याच्यावरती कोरडं पीठ टाकूयात आणि मग हा गोळा ठेवू। गोळा थोडासा प्रेस करायचा आणि पूर्ण हा असं आपण पुरणपोळी करतो ना तसं हा बंद करून घ्यायचा आहे। पुन्हा असं पिठामध्ये घोळून थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते सारण सगळीकडनं व्यवस्थित पसरतं। हलक्या हाताने ह्याला लाटून घ्यायचं आहे। हलक्या हाताने लाटल्यानं फुटत नाही आणि खाली चिटकत नाही। आणि पराठा जास्त पातळ नाही लाटायचा आहे, पराठा जाडच असतो आणि सारणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि पिठाचं प्रमाण कमी, त्याच्यामुळे पराठा फुटत नाही। व्यवस्थित हलक्या हाताने कडेकडेने लाटून घ्यायचं। आपण तव्याला तूप लावून घेऊयात। तुम्हाला पाहिजे तर तेल लावा किंवा बटर लावा, तुम्हाला जे आवडेल ते लावा। आपण जिकडनं पराठा फोल्ड केला होता तिकडनं त्याच्यावर टाकायचं।
एक साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मग पलटी करायचं आहे. एक साईडने हा भाजला आहे, आता आपण हा पलटी घेऊया. तर आपण याला तूप लावूयात वरून, पलटी करून घेऊया. दोन्ही साईडने तूप लावून घेऊया. चांगला भाजून घेऊ खरपूस. डाळीचं पीठ टाकल्यामुळे ना पराठा छान खरपूस भाजले जातो. छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा. अशा प्रकारे आपण आता सगळे पराठे करून घेऊया. अशा प्रकारे आपला मनीषाज किचनचा आलू पराठा तयार आहे. त्याच्यावर आता आपण मस्त बटर टाकूयात. तुम्ही हे बटरसोबत, टमॅटो सॉससोबत, चटणीसोबत, ठेच्यासोबत छान एन्जॉय करू शकता. तर हा आहे मनीषाज किचनचा आलू पराठा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.